कुणी आपुलं हे वेड जे स्वप्नातुनी जपलं दिसताना लपत हसताना रुसत सरल्यावर उरत प्रेम हे ओ विरलेले धागे जुळलेले नाते श्वासांचा बंध प्रेम हे आभाळ हे दाटे मनी कसलं हे वेड जे स्वप्नातुनी जपलं स्पर्शाचा रंग विरहाचा चंद्र चाहुल सुखाचे प्रेम हे विरलेले धागे जुळलेले नाते श्वासांचा बंध प्रेम हे प्रेम हे प्रेम हे प्रेम हे आणि आता आपल्या समोर सादर होईल एक धडाकेबाज लावणी. सादर करणार आहेत सुयोग सोसायटीची नृत्याची बिजली गार्गी दिघे उर्फ पिंकी. हो चैत पुनवेची रात आज आली या वरात धड धड काळ जात माझ्या माईना कधी कवा कुठ कस जीव झाला येडा पिसा त्याचा नाही भरवसा तोर राहीना राखली की मर्जी तुमच्या जोडीनं मी आले फिरतीच्या या रंगीराया चिंबोली मी झाले राया सोडा का तरी काळ येळ नाही बरी पुन्हा भेटू कवा तरी साजना मला जाऊ द्या ना घरी वाजले की बारा 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 वाजले की बारा मला जाऊ द्या ना घरी. दो साल पहले जैसे छोड़ा था वैसा ही है, कुछ बदला नहीं है. नोट बदला है साहब. छुट्टा दीजिए, छुट्टे का प्रॉब्लम है. ठीक है. थैंक यू साहब. थैंक यू. पिंकी, हाय. अगं ए इम्पोर्टेड आइटम.
ए रताळ्या, मी काय इम्पोर्टेड आयटम आहे का? अरे अमेरिकेतून आलास म्हणजे इम्पोर्टेडच ना. थँक गॉड अमेरिकेत जाऊन आलास पण आपली भाषा नाही विसरलास तू. हो पण पिंकी मला विसरलेली दिसते. पिंकी हा, मी आता तिला पाहिलं, हाय बोललो, ओळख न दाखवता गेली यार. पर अमेरिकेत तुला कोणी हॉट चिक भेटली नाही का? का? अजूनही पिंकीने ओळख दाखवली नाही म्हणून दुःखी झालास ना. दुःख वगैरे नाही रे, पण आपली एकदम खास मैत्रीण होती यार ती. म्हणजे बघ ना, मी आलो, एक्साइटमेंट नाही, धांगडधिंगा नाही, मारामारी नाही. काही प्रॉब्लेम झाले का? सोड ना यार, आता ती पूर्वीची पिंकी नाही राहिली. तू भूल जा उसको. चल चल ना. आल्यापासून कुठे हरवलंयस? अरे काय काय मजा केली ते तरी सांग. अरे मी काय विचारते, US ला काय काय मजा केली सांग ना. काही नाही आई, अभ्यास केला, मजा केली. पण इथे काय झालंय? काय झालं म्हणजे? नाही आई, सोसायटीत काहीतरी बदललंय. काहीतरी नाही, बरंच काही बदललंय. काय काय घडलंय इकडे? खूप काही घडलंय आणि खूप काही बिघडलंय. म्हणजे? वा, अरे हा मस्त टी शर्ट आहे. USA ची गोष्टच वेगळी. हा काही म्हण. आई प्लीज टॉपिक चेंज नको करूस. काय बिघडलंय? काही नाही रे. पिंकीचा काय प्रॉब्लेम झालाय का? तुला कोणी सांगितलं? अमोल भेटला होता मला का, तो सांगत होता. तुला यात पडायची काही गरज नाही. ठीक आहे, नाही पडत, पण कशात पडायची गरज नाहीये ते तरी कळेल मला. आई प्लीज. पिंकीने नाक कापला आई बापाचं. गेल्या वर्षी कोणाचा तरी हात धरून पळून गेली होती. काय? चिठ्ठी लिहून ठेवली होती आई बापाच्या नावाने. 2 दिवस नुसती त्यांची शोधाशोध चालली होती. मग आली 2 दिवसांनी सामान सुमान घेऊन. कोणाबरोबर तोंड काळं करायला गेली होती पिंकी कोण जाणे. ए आई, सकाळी सकाळी तर पिंकीचा विषय खूप इरिटेट होतं ग. तुला ऑफिसला जायला उशीर होतोय ना, जा ऑफिसला. आई, तिने त्या मुलाचं नाव नाही का आई सांगितलं? टिफिन. आले. आई सांग ना मला. तू आलायस ना, मजा कर ना. 2 महिने आहेस ना, एन्जॉय. हॅलो पायल, निघालीस तू? तू बघा. तू निघ पुढे, मला लेट होणार आहे थोडं. बघा बघा, मी अख्खी सोसायटी चवी चवीने बघते. आता आपणही सामील होऊया. बाबा आवाज जरा कमी कराल का? कामाचं बोलतीये. हो, काम धंद्यालाच लावलायस तू आता आम्हाला. ओ काही काय बोलताय तुम्ही? ही कशी थांबा जरा. तू नाही, तू निघ पुढे. ठीक आहे, काय झालं? बघ, काल सोसायटीच्या कार्यक्रमात कंबर लचकवत नाचत होतीस ना, त्याचा कोणीतरी व्हिडिओ तयार केलाय आणि सोसायटीच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाकलाय. बघ, मग हे जर प्रत्यक्षात बघितलं असतं ना, जास्त मज्जा आली असती. तेव्हा सगळे उठून गेले ना. ऐका. हा, ऐका ऐका, हिची मुक्ताफळं ऐका. काय चुकीचं म्हणाले मी? गेली 15 वर्षापासून सोसायटीच्या अॅन्युअल फंक्शन मध्ये डान्स करते. सगळ्यांना कौतुकच होतं ना. मग आता काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम त्यांना नाही ग, प्रॉब्लेम आम्हाला झालाय आणि तोही तुझ्यामुळे. तुझे बाहेर जाऊन तोंड काळं करून आलेस ना, त्यामुळे आमची मान या सोसायटीत शर्मेने खाली गेली आहे. हो जरा हळू बोला ना, बाहेर ऐकायला जाईल. मग ऐकू दे ना सगळ्यांना तमाशा. तमाशा आम्ही नाही, तू करतेस पिंकी. तुम्ही जरा शांत व्हा ना. नाही, शांत होणारच आता मी. सरणावर जाईन ना शेवटचं, तेव्हाच आता शांत होणार आहे. त्याचं ऑनलाईन बुकिंग होत नाही, नाहीतर मीच करून दिलं असतं. पिंकी, बघा कशी बोलून गेली ती. बापाच्या मरणावर टपली आहे. एकदाचा बाप मेला की ही वाटेल तशी थेरा करायला मोकळी. ऐ, काय रे आम्या, काय बघतोस? काय नाही रे, पिंकीचा व्हिडिओ आहे. काय? हो. बघू बघू. अरे रे साल्या, तू अजूनही तेवढाच क्रेझी आहेस हं तिच्या बाबतीत. ए तुला आठवतंय आपण पिंकीला डान्स क्लास पर्यंत फॉलो करायचो? अरे हो,
तिच्या डान्स क्लासवरच्या त्या कंपाऊंड वॉल वरून आपण उडी मारायचो आणि खिडकीतून चोरून बघायचो आपण तिचा डान्स. अच्छा आईला एकदा तर आपण उडी मारली आणि कुत्राच मागे लागला आपल्या. माझी तर पोटरीच फाडणार होता पण नशीब पॅन्ट वर निभावलं. काय धमाल होती ना. तू मी आणि पिंकी प्रत्येक मस्तीत आपण एकत्र असायचो. हो ना. गोळा खाताना त्या भैयाकडच्या कैऱ्या चोरताना. एकदा तुला आठवतंय आबादुबी खेळताना मी आणि पिंकीने तुझी पाठ शेकवली होती. हो आणि नंतर माझ्या बापानं चिंचेच्या पोकाला असा धोपट लावताना मला. बाप रे. पण आद्या अजूनही पिंकीचं नाव काढलं की आवाज सॉफ्ट होतो हा तुझा. खरंच आवडते ना तुला अजूनही. मी काय म्हणतो आद्या अमेरिकेत गेलाच होतास तर एखादी गोरी मॅम पटवायचीस ना. पण नाही अजूनही पिंकीच आहे तुझ्या डोक्यात. अरे आम्या डोक्यातल्या गोष्टी एक वेळ माणूस विसरेल पण ह्याचं काय करू मी. पण तुला माहितीये का मधल्या काळात मला पिंकी कळलंय सगळं. अरे माणसाच्या हातून चूक होते. तुम्ही जी तिला शिक्षा देताय ना ती त्या चुकीपेक्षा जास्त भयंकर आहे. अरे पण ती वागले तशी. मला तू काहीही सांग माझ्यासाठी पिंकी तीच आणि तशीच आहे. तिच्याबद्दलचे माझे फिलिंग्स बदललेले नाही आहेत अजून. पिंकी माझं पहिलं प्रेम होतं आणि शेवटपर्यंत तीच राहणार. एक काय करते. जो व्हिडिओ बघताना मजा घेत होतात ना तो डिलीट करतेय. खरं तर फेकूनच देणार होते पण दया आली तुमची. लाज याच्या उरलीच नाही. स्वतः नको ती खरं करायची आणि दुसऱ्याला शहाणपण शिकवायला. अगं तुझ्यासारख्या मुलीमुळे अख्ख्या सोसायटीला शर्मेने माना खाली घालायला लागतायत. लाज माझी नाही तुमची वाटायला हवी सोसायटीला. धड बोलता येत नाही पॅरालिसिसचा अटॅक आलाय आणि तरण्या मुलीचा व्हिडिओ बघताना लाज नाही वाटत. थोडी तरी वयाची शरम ठेवा शिल्लक असेल तर. अगं तुझ्यासारख्या मुलीच्या नादी कोण लागणार. तो तोंडी वाईट चाली वाईट. पिंकी पिंकी हाय. अगं मी काल सुद्धा तुला हाय म्हणालो होतो पण तू निघूनच गेलीस. मी सोसायटीतल्या कोणाशीही बोलत नाही. मी कोणीही नाहीये. मी आदित्य आहे. बरं ठीक आहे परत ओळख करून देतो. मी आदित्य बेडेकर सध्या अमेरिकेत शिकत असतो आणि गार्गी दिघे उर्फ पिंकी हिचा बेस्ट फ्रेंड. माझा कोणीही मित्र नाहीये. पण पिंकी प्लीज आठव आपण किती धमाल केलीये. भांडणं मारामाऱ्या किती सुपर्ब दिवस काढलेत आपण. मला काही आठवत नाही आणि मला काही आठवायचं पण नाही. तुझं बोलून झालं असेल तर मी निघते. पण मला बोलायचंय तुझ्याशी. तुझ्या आईची परमिशन घेतली माझ्याशी बोलण्याआधी. हा तिने नाही सांगितलं माझ्याशी बोलायचं नाही. मी कॅरेक्टरलेस मुलगी आहे. माझ्याशी संबंध ठेवला तर फुकट वाया जाशील. नाही सांगितलं तिने. माझा तर काय धंदाच आहे ना मुलांना फसवायचा. तुझ्या घरचे ह्या सोसायटीतले सगळे सज्जन आहेत. मी मात्र वाया गेली. सो बेटर आहे तू माझ्यापासून 4 हात लांब राहा. प्लीज मला ओळख दाखवू नको. हाय हाय. इथे काय करतोस. हे घे. तू मगाशी मला लेक्चर दिलं होतंस ना त्याची ही फी. मला कुठल्याही फीसची गरज नाही. ठीक आहे पण मलाही कुठल्याही प्रकारचं कर्ज ठेवायला आवडत नाही. घाबरू नकोस. मी तुझ्यावर लाईन मारण्याकरता चॉकलेट देत नाहीये तुला. वाटलंच तर बोलूही नको माझ्याशी. फक्त चॉकलेट घे मग मी तुझ्याकडे डुंकूनही बघणार.
कसली जबरदस्ती आहे तुझी? बस जबरदस्ती काय? तू बेट जिंकली होतीस ना? कसली भेट? पिंकी विसरलीस तू? मी अमेरिकेला जायच्या आधी आपण बेट लावली होती, तू जिंकली होतीस आणि नाक उडवून मला म्हणाली होतीस की मला अमेरिकेतलंच चॉकलेट हवं आणि प्लीज इकडच्या मॉल्स मधून विकत आणून देऊ नकोस मला. अमेरिकेत जा, चॉकलेट विकत घे आणि मला आणून दे. सो मी गेलो अमेरिकेत, विकत घेतला आणि आता हे मी खास तुझ्यासाठी आणलं तिकडून. सो प्लीज घे आणि मला माझं कर्ज फेडू. दे. ओके. अजूनही नाक उडवायची सवय नाही गेली तुझी. हा? अरे वा, काय गोड दिसतेस तू हसताना. पण दात किडलेत का? लपवतेस कशाला? हस ना बिंदास. पिंकी, बघ लोकांनी तुझ्याविषयी काहीही बोलू दे, मला काही फरक पडत नाही. मी अजूनही जुनाच आदित्य आहे, तुझा आदी, तुझा मित्र. हे ट्रस्ट मी. तू मला कधीही हाक मार, काहीही लागलं तरी मी धावत येईन तुझ्यासाठी. जायला हवं मला. नाही ते लोक म्हणतील आता तुझं आयुष्य स्पॉइल करायला निघाले मी. आणखीन बदनामी नकोय मला. अरे दादा, तू वॉक कधीपासून घ्यायला लागलायस? तू गेल्यापासून. अरे वा, मी गेल्यावर काहीतरी तरी चांगलं झालं. बापरे, खूप बोलायला शिकलाय सर. हो, आणि बोलतं करायलाही शिकलोय मी. जेव्हापासून पिंकी भेटली ना मला, तेव्हा ती माझ्याशी बोलतच नव्हती. पण आता थोडं का होईना हळूहळू बोलायला लागली. हे बघ, त्या पिंकीच्या बाबतीत उगाच पुढे जाऊ नकोस. मी जाणार, मला जावं लागेल. ती माझी मैत्रीण आहे. दादा, मला आपल्या या सोसायटीचं इतकं आश्चर्य वाटतं ना. सगळे तिला बदनाम करून मोकळे झाले. एकदाही एकाने विचारलं नाही की नक्की काय घडलं, ती का घरातून पळून गेली, कोणाबरोबर. तुला काय करायचं त्या गोष्टी? आधी आपल्याला इथे राहायचंय. तिलाही. हे बघ, मी तुला सकाळीच सांगितलं, पिंकी हा विषय नको आता. अरे पण दादा, आधी विषय संपला. मला सालसा क्लास शिकायचाच आहे आणि त्यासाठी स्पेशल ट्रेनर बोलवलाय डान्स क्लासमध्ये. त्याला सकाळी यायला सांग. बाबा, त्याला तुमच्या वेळेनुसार यायला जमणार नाहीये. मला त्याच्या वेळेनुसार जायला हवंय आणि त्याला रात्रीच वेळ. जमणार नाही पिंकी. आधीच तुम्ही दिवे लावलेले आहेत. मी तुला रात्रीचं घराबाहेर पडायची परवानगी देणार नाही. पण मी रात्री बाहेर कुठे राहणार आहे? परत येणार आहे. हवं तर तुम्ही या मला घ्यायला. मला वेळ नाहीये पिंकी. ऑफिसमध्ये मला काम असतं, रोज घरी यायला उशीर होतो. बाबा, उगीच नाटक करू नका, नाहीतर पुन्हा घर सोडून जाईन मी. पिंकी, निघ निघ. अहो तिला घर सोडून जायचंय ना, मग जाऊ दे ना तिला. हो, काय तोंडाला येईल ते बोलताय. आणि तू तरी का हट्टाला पेटलेस? ते नाही म्हणतायत ना. मला सालसा शिकायचंय. अगं मग नेटवर शिक ना. नाहीतरी हल्ली प्रत्येक गोष्ट तुम्ही नेटवरच शिकता. काय फालतूपणा चालवलाय तुम्ही दोघांनी? हा, मी क्लासला जाणार आहे बस. ठीक आहे, पण तुझ्या बरोबर जर कोणी येणार नसेल तर मी तुला रात्रीची घराबाहेर पाठवणार नाही. पण दॅट्स बाबा, फायनल. तू म्हणाला होतास मी पूर्वीचाच आदित्य, बेस्ट फ्रेंड. कधीही हाक मार. हो, तू सांग ना फक्त.
बिल्डिंगच्या टेरेसवर जा आणि खाली उडी मार. अगं घाबरू नकोस. असं काही करायला सांगणार नाहीये मी तुला. माझी फ्रेंडशिप हवी असेल तर तुला 3 अटी मान्य कराव्या लागतील. ठीक आहे, तू सांग ना, मी तयार आहे. पहिली अट, मी आता जे गाणं लावेन त्यावर डान्स करून दाखवायचं. डान्स? युअर टाइम स्टार्ट्स नाव. मी आणि कसला भंकस नाचतोयस रे. बघ, डान्स कर अशी अट होती तुझी. चांगला डान्स कर असं म्हणाले नव्हतीस तू. दुसरी अट, हं. रोज रात्री 10:30 वाजता मला डान्स क्लासवरून पिकअप करायचं आणि घरी सोडायचं. एवढंच? एवढंच ना? तरी घरच्यांना मान्य नाहीये माझ्या. मला साल्सा शिकायचंय आधी. डान्स क्लासवरून मी एकटी येणार म्हणून बाबा परमिशन देत नाहीये मला. सो पुढचा 1 महिना मला क्लासवरून पिकअप करायचं आणि घरी सोडायचं. डन. आणि तिसरी अट? मला माझ्या पास्ट बद्दल काही विचारायचं नाही. नो पर्सनल क्वेश्चन्स. मी सगळं विसरलीये आणि मला काही आठवण करून घ्यायची नाही. ठीक आहे, नाही विचार. पण पिंकी, आय ट्रस्ट यू. मी तुला ओळखतो. मला माहिती की तू तुझ्या पास्ट मध्ये असं काहीही केलेलं नाहीयेस जेणेकरून. आदित्य, तुला काही माहिती नाहीये आणि प्लीज माहिती करून घ्यायचा प्रयत्नही करू नको. उद्या वेळेवर ये. पाहता क्षणी वाटे कुणी आपुला, हे वेड जे स्वप्नातुनी जपलं, दिसताना लपत हसताना रुसत, सरल्यावर उरत प्रेम हे. ओ विरलेले धागे, जुळलेले नाते, श्वासांचा बंध प्रेम हे. प्रेम हे. प्रेम हे. तू रोज रात्री मला घ्यायला येतोस, घरी सोडतोस. घरचे विचारत नाही तुला? विचारतात ना. मग तुम्ही त्यांना काहीतरी मॅनेज करतो. आणि आपण इतक्या दिवसापासून बोलतोय, तू तिकडचं मला काही सांगितलंच नाही अजून. म्हणजे तू तिथे काय करतोस, कसा राहतोस, कोणासोबत राहतोस, तुझे मित्रमैत्रिणी, कॉलेज, काय खातोस. तू हुशार होतास यार. तुला स्कॉलरशिप मिळाली, फॉरेनला गेलास, पण तिथे गेल्यावर आमच्याशी काहीच कॉन्टॅक्ट नाही ठेवलास. आहेत, मित्र आहेत, मैत्रिणी पण आहेत. म्हणजे गर्लफ्रेंड आहे का? ऍक्च्युली सॉरी, मी तुला सांगितलं नाही. आहे एक मुलगी, इकडचीच आहे, अमेरिकन, गोरी, से निळे डोळे, ब्राऊन केस, गोड एकदम, सुंदर आहे. नाही म्हणजे तुझ्या एवढं नाही, पण आहे. आणि आम्ही असतो एकत्र. एकत्र राहतात? हा म्हणजे काय, एकत्र कॉलेजला जातो, लेक्चरला बसतो एकत्र एकाच टेबलावर, अभ्यासही एकत्र करतो, लंच एकत्र करतो, परत कॉलेजवरनं एकत्र. आमची एक फ्रेंड सर्कल पण आहे. आम्ही सगळे भेटतो, बाहेर वगैरे जातो. तुझा चेहरा बघ. हसतोस काय? अगं मस्करी केली मी, अशी कोणी नाहीये मुलगी. लब्बाड आहेस रे.
खोटारडे. अगं लागते मला. म्हणूनच मारते ना मी. अगं अगं एवढी काय चिडतीस तू? असं असं कोणीही नाही आहेत. माझे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, कॉलेज उत्तम आहे आणि आम्ही जातो असे बाहेर कधी कधी पार्टीला वगैरे, मज्जा आहे. पण खरं सांगू, मला तिकडे तुमच्या सगळ्यांची खूप आठवण आहे, तुझी सुद्धा. प्रेम रंगात रंगुनी प्रीत झंकारते मनी चल निघूया. उदया प्रेम रंगात रंगुनी प्रीत झंकारते मनी प्रेम रंगात रंगुनी प्रीत झंकारते मनी अंतरंगात ऐकूये साद होतसे जीव हा बावरा हा जीव बावरा हा बावरा हा जीव बावरा हे या उदया उदया हे या उदया उदया ना तुला बोलवे ना मला बोलवे नयन हे बोलती एकमेकांसवे जीव बावरा हो बावरा हा जीव बावरा हो. मला खूप मोठं व्हायचंय, डान्समध्ये करिअर करायचंय. आय नो मॅडम, तुला लहानपणापासून ओळखतो. तुला माहितीये, मला तुझा प्रत्येक डान्स परफॉर्मन्स आठवतो. शाळेतल्या गॅदरिंग, सोसायटी मधल्या गॅदरिंग, कथ्थक, भरतनाट्यम, बॉलिवूड, नंतर काय केलं तू? हिप हॉप, आता साल्सा पण शिकतेस. पण खूप शिकायचंय मला, म्हणजे जॅझ, रुंबा, बरंच काही आहे रे. बरंच काय शिकायचंय, स्वतःचा डान्स स्टुडिओ काढायचा, खूप मोठ्या स्तरावर स्वतःला रिप्रेझेंट करायचंय. सगळं करशील, माझा विश्वास आहे तुझा. पण खूप अवघड वाटतं मला, म्हणजे हे सगळं पूर्ण होईल की नाही. का? हे बघ पिंकी, आयुष्यात अशक्य काहीही नसतं. आपण मनात ठरवलं ना की सगळं नीट, आणि तू मेहनत पण घेतेस ना. पिंकी, तुझ्या आयुष्यात जे काय घडलं ते तू सगळ्यांना सांगत का नाही? हे म्हणजे तू सगळ्यांना नीट समजावून सांगितलंस ना, मग त्यांना कळेल आणि मग ते उलट सुलट बोलणार नाही तुला. बरं ठीक आहे, त्यांना नको सांगू, पण निदान मला तरी सांग. तू तुझी तिसरी अट विसरलाच वाटतं. पास्ट बद्दल काही विचारणार नव्हतास. नो पर्सनल क्वेश्चन.
सॉरी, मी माझा तो इंटेन्शन. तुला अमेरिकेत शिकायला पाठवलं ना, हे असली थेरं करायला पाठवलं नव्हतं. काय केलंय मी? काय केलंय? सोसायटीतल्या लोकांनी बघितलंय तू काय केलंयस ते. सोसायटीचा व्हॉट्सअप ग्रुप बघ, सगळे लोक टोमणे मारतायत आम्हाला. अरे तुला शिकायला पाठवलेलं ना US ला, की तू शिकून काहीतरी बनशील. इथे तू आमची मान शर्मेने खाली घातलीस. आई, तुला शरम वाटेल असं मी काहीही केलेलं नाहीये. अच्छा, रात्रभर त्या नालायक पोरीबरोबर हिंडतोस ते. पिंकी नाव आहे तिचं आई. अच्छा, बघ बघ, तिला काही बोललेलं आवडत नाही. आईशी भांडतोय तेव्हा. अरे मला ह्याच्यासाठी जिवंत ठेवलंस का? आई प्लीज ड्रामा बंद कर. पिंकी माझी फ्रेंड आहे लहानपणापासूनची, आणि मी एका फ्रेंडची मदत करतोय, दॅट्स ऑल. आणि लोकांना काय बोलायचं ते बोलू दे ना, आय डोंट केअर. आणि आई, चूक काय बरोबर काय हे कळतं मला, तेवढा मोठा झालोय. सो प्लीज हे लेक्चर देणं बंद कर. चुकलं माझं चुकलं. मोठा झालायस ना तू. मी कोण आता समजवणारी तुला? माझं कशाला ऐकशील तू? चुकले मी, माफ कर मला, माफ कर. आई, आई प्लीज कंट्रोल युअरसेल्फ. मरू दे ना मला. आई काय ग बोलतेस तू? आधी काय चाललंय तुझं? आईशी उलट बोलतोयस. तिला ब्लड प्रेशरचा त्रास आहे माहिती ना तुला? का ओरडतोयस मला? मी काय केलंय एवढं? काय नाही केलंस तू? काय नाही केलंस? का त्या पिंकी बरोबर सारखा फिरत असतोस? हे बघ, आईला पिंकी अजिबात आवडत नाही माहिती ना तुला. आणि वॅकेशन साठी आलायस ना, तर मग तसाच राहा, एन्जॉय कर 2 महिने आणि परत जा. उगाच इथे प्रॉब्लेम्स क्रिएट करू नको, सांगून ठेवते तुला. सुखाने जगू दे आम्हाला. चला, आता आपली ही कंपनी काही दिवसांचीच. म्हणजे असं इकडचे दिवस भरले तर 2 आठवड्यात मी परत एक्सपोर्ट होणार अमेरिकेला. मग तर तुला आनंद व्हायला हवा ना, कारण तू अशा ठिकाणी जातोय जिथे तुला कोणी ओळखत नाही. तुझ्या पास्ट वरून तुला कोणी जज करणार नाही. लकी आहेस तू. पिंकी, मला परत जायचं नाही. मला तिथे एकट्याला परत जायचं नाहीये. मला अशा एका माणसाबरोबर जायचंय जो मला ओळखेल, समजून घेईल, हक्काने प्रश्न विचारेल. अच्छा, म्हणजे इतक्यात तू कोणाला तरी पटवलं वाटतं. हा, छुपा रुस्तम निघालास यार. तुला माहिती आहे ती कोण. उगाच माहिती नसल्यासारखं करू नको. मला कसं माहिती असेल? तुला माहिती नसणार तर मग कोणाला माहिती असणार? कारण ती मुलगी तूच आहेस पिंकी. पिंकी, आय लव्ह यू. आदित्य, अगं, जेव्हा मला प्रेमाचा अर्थ कळत नव्हता तेव्हापासून तू मला आवडतेस. आणि मी काय इथे व्हेकेशन साठी आलेलो नाही, तुला बघायला आलोय, भेटायला आलोय. तू जरा जास्तच सेंटी बोलतोय. पिंकी, ही फॅक्ट आहे. तिकडच्या प्रत्येक मुलीमध्ये मला फक्त तू दिसायचीस. तिकडे मला कोणी आवडली तरी मी अननोइंगली तिला तुझ्याशी कंपेअर करत बसायचो. शट अप आदित्य. तुझी हिंमत कशी झाली माझ्याशी असं बोलायचं? मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो. माझ्यासारखे कॅरेक्टरलेस मुलीबरोबर राहून तुझं करिअर बर्बाद होईल आदित्य. मला काहीही फरक पडत नाही. मला फक्त तू हवीस. ओ अच्छा, म्हणजे मी तुला हवी. हं? म्हणून मैत्री केलीस ना माझ्याशी?
माझ्यासारख्या कॅरेक्टरलेस मुली लगेच अवेलेबल होतात असं वाटलं ना तुला? तुमची सगळ्यांची मेंटॅलिटी ना सारखीच. मुलगी म्हणजे काय वस्तू वाटली का तुम्हाला? वापरा आणि फेकून द्या. मग त्यासाठी प्रेमाची भाषा कशाला? मी अवेलेबल आहे, घे वापर मला. आय एम सॉरी. अगं आय एम रिअली सॉरी. हे बघ, मला कळते की तू अशी का बोलतीस, पण प्लीज एकदा माझ्या डोळ्यात बघ. सांग मला की माझ्या डोळ्यात तुझ्यासाठी प्रेम नाहीये. पिंकी प्लीज सांग मला. हे बघ, मला तुझ्याशी लग्न करायचं आणि त्यासाठी मी अख्ख्या दुनियेशी लढायला तयार आहे. तुझ्यात एक मित्र बघते मी. प्रेम नाहीये माझं तुझ्यावर. पण माझं प्रेम आहे तुझ्यावर. की प्लीज एकदा नीट विचार कर. माझं खरंच मनापासून प्रेम आहे तुझ्यावर. प्लीज. तुझ्या लायक नाहीये मी. का नाही कळते तुला आदित्य? आणि हे प्रेम बिम नकोय रे मला. पुन्हा नाही पडायचंय मला त्या भानगडीत. सो प्लीज लिव्ह मी अलोन. ठीक आहे, ठीक आहे, तुझ्यावर मी जबरदस्ती करत नाही. तुला पास्ट मध्ये जगत राहायचंय ना, जग. पण अगं, द पास्ट इज हिस्ट्री. तू अजून किती दिवस आतल्या आत रडत बसणार आहेस? वेडी होशील तू एक दिवस. प्लीज मला आत्ताच्या आत्ता सांग, तेव्हा नक्की काय घडलं होतं? प्लीज बोल, काहीतरी बोल प्लीज. पिंकी प्लीज बोल. आमचं ठरलं होतं की पळून जाऊन लग्न करायचं. कारण त्याच्या घरातून आमच्या लग्नासाठी कधीच परवानगी मिळाली नसती. त्या दिवशी ठरल्याप्रमाणे रात्री मी घरातून बाहेर पडले. मरने का क्या? दिस इज अनबिलिव्हेबल. असं कसं करू शकतो तो? तुला असं चीट करून
जे घडून गेले त्याबद्दल बोलण्यात काहीच अर्थ नाही. पण या सगळ्यात तुझी काहीही चूक नाहीये. पण नाव तर माझंच खराब झालं. आदित्य, लोक मला वाईट बोलतात, वाटेल ते बोलतात, त्याचा त्रास नाही होत मला. पण माझं ज्याच्यावर प्रेम होतं, विश्वास होता, तो असंच सोडून गेला ना, त्याचा त्रास होता मला. कोर्ट मॅरेजसाठी मे महिन्यातील तारीख सुद्धा रजिस्टर केली होती आम्ही. त्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालून मिरवणार होते, पण त्याऐवजी गळ्यात पडली ती कॅरेक्टर लिस्टची पाटी. तीच मिरवायची आता आयुष्यभर. आय कॅन अंडरस्टँड. नो यू कांट. आपण ज्याच्यावर खरं प्रेम करतो ना, आणि तो आपल्याला मध्येच सोडून जातो, त्याचा जो त्रास होतो ना, तुला नाही कळणार. मला नाव सांग त्याचं. त्याची काही गरज नाही. यामधून मी जे शिकले ना, ते मरेपर्यंत पुरणार आहे मला. पिंकी, प्लीज असं करू नकोस. त्याला प्लीज असं सोडू नकोस. प्लीज मला त्याचं नाव सांग. प्लीज पिंकी. अरे काय चाललंय तुझं? इतका का पॅनिक होतोस? मी पॅनिक होतोय कारण ज्या माणसाने पिंकीला फसवलंय ना, तो माझ्या समोर नाहीये. नाहीतर त्याचा जीवच घेतला असता. पण तू काय करू शकणार आहेस? सोड ना यार. नाही, मी नाही सोडणार. मी नाही सोडणार. जोवर मी त्या माणसाला धडा शिकवत नाही ना, मी शांतच बसू शकत नाही. अरे ही अख्खी सोसायटी पिंकीला कॅरेक्टरलेस म्हणून मोकळी झाली. नाही, आय विल एक्सपोज हिम इन फ्रंट ऑफ एव्हरीबडी. मी सगळ्यांना ओरडून सांगणार आहे की पिंकीची काहीही चूक नव्हती. त्या माणसाने तिला फसवलं. फक्त तो सापडू दे रे मला. पण तू शोधणार कसं त्याला? पिंकीने तर तुला त्याचं नाव पण सांगितलं नाही. नाव कसं शोधून काढायचं त्याचं? कोर्ट मॅरेजसाठी मे महिन्यातील तारीख सुद्धा रजिस्टर केली होती आम्ही. आम्या, त्याचं नाव मिळालं असं समज. हा रव्या, बोल. काढली का इन्फॉर्मेशन? नाही, मला फक्त 2015 मध्ये मे महिन्यात लग्नासाठी कोणाची नावं रजिस्टर झाली होती ह्याची इन्फो हवी आहे. मुलाचं नाव माहिती नाहीये रे. मुलीचं नाव पिंकी, सॉरी गार्गी दिघे. हां, चेक कर. मी होल्ड करतो. हा रव्या, बोल 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 बोल. आहे बरोबर. मुलीचं नाव गार्गी दिघे आणि मुलाचं नाव आई. ए आई. आई. अरे आधी आई कुठे आहे? काय गरम होतं यार. शी, हॉरिबल आहे. आधी मला पाणी देशील प्लीज? थोडं गार द्या. काय झालं? असं का बघतोय? पाणी देतोस ना, दे. आधी काय नॉनसेन्स आहे हा? फक्त मी ग्लास पाडला. खर तर थोबाड फोडणार होतो. आधी काय बोलतोयस कळतं का तुला? पिंकीशी असा का वागला?